नमस्कार मंडळी. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस म्हणजे 4 मार्च 2025 चा दिवस जो गाजला तो धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे. मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याकरता सांगण्यात आले. त्यांनी सकाळीच राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. मुख्यमंत्र्यांनी तो लगेचच मंजूर केला आणि हे सगळं सकाळी 10 वाजल्याच्या आधी घडलं. 10 वाजता 9:30 ते 10च्या दरम्यान ही बातमी येऊन धडकली की राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला आहे. मुख्यमंत्री जेव्हा विधिमंडळ परिसरामध्ये आले तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली की नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा माझ्याकडे पाठवला आणि मी तो स्वीकारलेला आहे आणि तो राज्यपालांकडे आता पुढच्या प्रक्रियेकरता गेलेला आहे. कालचा पूर्ण दिवस म्हणजेच मंगळवारचा पूर्ण दिवस हा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळेच गाजला. पण इथेच विषय संपेल, विषय थंड होईल असं वाटत असतानाच फक्त मुंडेंचा राजीनामा घेऊन विषय थांबत नाही, तर त्यांना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहआरोपी करा या विषयाला घेऊन विरोधक सगळे आक्रमक झाले, सामाजिक कार्यकर्ते सगळे आक्रमक झाले. याला कारण महत्वाचं ठरलं म्हणजे हा विषय पुन्हा एकदा इतका तापण्याचं कारण ठरलं ते म्हणजे सीआयडीने दोषारोप पत्र जे दाखल केलं त्या दोषारोप पत्रामध्ये काही संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे आणि मृत्यूनंतरचे फोटो समोर आले. ते इतके भयानक भीषण होते की महाराष्ट्र सुन्न झाला, निशब्द झाला आणि त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा तापलं. सूत्र वेगानं फिरली. सगळी ही घटना सोमवारची आहे. सूत्र वेगानं फिरली आणि लगेचच रात्री उशिरा म्हणजे सोमवारच्या रात्री उशिरा एक महत्वाची बैठक देवगिरीवर झाली. देवगिरीवर झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरी या निवासस्थानी गेले. अजित पवार, सुनील तटकरे, स्वतः धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीत उपस्थित होते असं कळतंय आणि तेव्हाच धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिले असं कळतंय. लगेचच मंगळवारच्या सकाळी म्हणजे कालच्या सकाळी धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पाठवला आणि तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला. त्यांची आमदारकीही रद्द झाली पाहिजे आणि त्यांना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहारोपी सुद्धा केलं पाहिजे अशी मागणी विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कालपासून लावून धरलेली आहे. त्याला सगळ्यात मोठं कारण आहे की फक्त गुन्हा करणारा हा आरोपी नसतो, तर त्या गुन्हेगाराला, त्या आरोपीला वाचवणारा सुद्धा, त्याला मदत करणारा सुद्धा गुन्हेगारच असतो. या अनुषंगानं विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटलंय की धनंजय मुंडे हे सहआरोपी झाले पाहिजे. याला कारण काय काय ते आपण बघूयात. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा समोर आला तो म्हणजे जेव्हा आवादा कंपनीकडनं खंडणी प्रकरण जेव्हा सुरू होतं म्हणजे आवादा कंपनीकडनं खंडणी मागण्या संदर्भात जेव्हा विषय चर्चेत होता तेव्हा हे सगळे जे आरोपी म्हणजे चाटे, घुले, हे सगळे जे आरोपी आहेत त्यांची सातपुड्यावर म्हणजे धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर या खंडणी प्रकरणासंदर्भात एक बैठक झालेली होती अशी माहिती विरोधकांकडून समोर आणण्यात आली. आणि जर सातपुड्यावर ही बैठक झालेली असेल या खंडणी प्रकरणातली, तर खंडणी प्रकरणामध्ये तरी धनंजय मुंडे यांना या सगळ्या खंडणी प्रकरणाची माहिती होती आणि ते त्यात स्वतः इन्व्हॉल्व्ह होते असा आरोप विरोधकांनी केलेला आहे. सगळ्यात मोठा आणि गंभीर आरोप हा सत्ताधाऱ्यांमधल्याही काही आमदारांनी केला ज्यांनी हे प्रकरण लावून धरलेलं आहे. बीडचे ते आमदार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त विरोधकांनी सुद्धा आरोप केला की सातपुड्यावर ही अशी महत्वाची बैठक खंडणी प्रकरणातली झालेली होती म्हणजे धनंजय मुंडेंना खंडणी प्रकरणातली माहिती होती. त्याच्या पाठोपाठ दुसरा महत्वाचा आरोप झाला म्हणजे यामुळे सुद्धा सहआरोपी धनंजय मुंडे झाले पाहिजेत असा विरोधक आरोप करतायत, अशी मागणी करतायत. याच्या खालोखाल दुसरी महत्वाची बातमी ती अशी की सुरुवातीला तर या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव सुद्धा नव्हतं. फक्त खंडणी प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलं आणि ते सुद्धा हे प्रकरण 9 डिसेंबरला झाल्यानंतर त्याच्या अनेक दिवसांनी खंडणी प्रकरणामध्ये आरोपी केलं गेलं वाल्मिक कराडला. तोपर्यंत वाल्मिक कराडचं नाव सुद्धा या प्रकरणात कुठेही नव्हतं आणि याचं कारण म्हणजे तो मंत्र्यांचा निकटवर्ती असणं, तो धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असणं, या मंत्रीपदाचा
थेट नव्हे पण अप्रत्यक्षपणे जो दबाव यंत्रणांवर होता, त्यामुळे सुरुवातीला वाल्मिक कराड याचं बीडमधलं काय वजन आहे, तो कुणाचा निकटवर्ती आहे, तो कुणाचा राईट हँड आहे, त्याच्याशिवाय कुणाचं पान हलत नाही, हे सगळ्या बीडमधल्या यंत्रणांना, सामान्यांना सगळ्यांना माहिती होतं आणि त्यामुळे त्याचं नाव सुद्धा या प्रकरणात कुणी घेतलं नाही, असा एक आरोप विरोधकांकडून आहे. आणि म्हणून सुद्धा या प्रकरणात धनंजय मुंडेला सहारोपी करा अशी मागणी लावून धरली आहे सगळ्याच विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा. त्याच्या पाठोपाठ जेव्हा आरोप आता ठेवायचेच वाल्मिक कराडवर कारण त्याचं नाव येत आहे अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली तेव्हा फक्त खंडणी प्रकरणामध्ये सुरुवातीला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. वाल्मिक कराड या सगळ्यातला करता करविता होता, सूत्रधार होता, हे वारंवार देशमुख कुटुंब म्हणत होतं, हे वारंवार सामाजिक कार्यकर्ते आरोप करत होते, तरी देखील फक्त खंडणीचा गुन्हाच या वाल्मिक कराडवर ठेवण्यात आला आणि वाल्मिक कराडला तिथेही वाचवण्याचाच प्रयत्न यंत्रणांकडून झाला असा एक आरोप होतोय. आणि त्याचं कारण म्हणजे यंत्रणांमधले वाल्मिक कराडचे असलेले लागेबांधे जेव्हा बीडमध्ये धनंजय मुंडे प्रत्यक्ष उपस्थित नसायचे, हजर नसायचे, तेव्हा धनंजय मुंडेंचं सगळं काम, सगळा कारभार हा वाल्मिक कराड बघायचा असं सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आलं. याच्या पाठोपाठ आपण जाऊया ते म्हणजे जेव्हा तुम्हा सगळ्यांना कल्पना असेल की प्रत्यार्पण जेव्हा या वाल्मिक कराडचं झालं तेव्हा तो पुण्यातल्या कार्यालयामध्ये पोलिसांच्या हजर झाला, मुख्यालयामध्ये, तेही एका व्हीव्हीआयपी गाडीमधनं. ही व्हीव्हीआयपी गाडी कुणाची याच्या विषयी तर्कवितर्क झाले, आरोप प्रत्यारोप झाले. ही व्हीव्हीआयपी गाडी त्याला कशी काय मिळाली, तो व्हीव्हीआयपी गाडीतनं प्रत्यार्पण करायला कसा काय आला, असे सुद्धा प्रश्न उपस्थित झाले. त्याला ही व्हीव्हीआयपी गाडी कुणी दिली, कुणाच्या वरदहस्ताने तो या व्हीव्हीआयपी गाडीमधनं फिरत होता. हीच व्हीव्हीआयपी गाडी अजित पवारांच्या ताफ्यात सुद्धा होती पुढच्या काळामध्ये, म्हणजे प्रत्यार्पण केल्यानंतर, त्याने आत्मसमर्पण केल्यानंतरच्या पुढच्या काळात, असा सुद्धा एक आरोप विरोधकांकडून झाला. त्यामुळे त्याला राजकीय वरदहस्त होताच आणि तो कुणाचा होता याच्या सुद्धा चर्चा होत राहिल्या आणि म्हणूनच आरोपी धनंजय मुंडेला केलं जावं, कारण धनंजय मुंडे याच्या जीवावर, त्याच्या आमदारकीच्या, त्याच्या मंत्रिपदाच्या जीवावरच वाल्मिक कराड सारखा गुंड मोठा झाला. त्याने आपली पद, वजन सगळं वाढवलं, ते मुंडेंमुळेच वाढवलं असा एक आरोप विरोधक करतायत, सामाजिक कार्यकर्ते सुद्धा करतायत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अंजली दमानिया या सगळ्या दरम्यान, जोपर्यंत त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल होता वाल्मिक कराडावर, या सगळ्याच्या दरम्यानच अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अजित पवारांची भेट घेतली, अनेक नेत्यांची त्यांनी भेट घेतली, वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये त्यांनी ही कागदपत्र सादर केली. ती कागदपत्र काय होती, तर ती कागदपत्र धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे कसे हितसंबंध आहेत, आर्थिक हितसंबंध आहेत, कसे ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पार्टनर्स आहेत, आर्थिक लागेबंधे त्यांचे कसे आहेत, हे उघड करणारे कागदपत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सुद्धा दिलेले होते. त्यामुळे यांचा संबंध नाही असं म्हणणं, यांचे कुठलेही आर्थिक लागेबंधे नाहीत, एकमेकांवर ते अवलंबून नाहीत असं म्हणणं हे दूरदूरपर्यंत शक्य नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराडला वाचवलं जातंय आणि ते राजकीय वरदहस्ताने सत्ताधाऱ्यातल्या एका मंत्र्याकडून वाचवलं जातंय असं सांगण्याचा प्रयत्न अंजली दमानिया यांनी सुद्धा वारंवार केला. मात्र त्याकडे सुद्धा काही प्रमाणात दुर्लक्ष झालं सत्ताधाऱ्यांकडून असंही निदर्शनास आलं. कालही विरोधकांनी तोच आरोप केला की गेले म्हणजे हे सगळे जे छायाचित्र आहेत किंवा व्हिडिओ आहेत ते सोमवारीच बाहेर आले का, ते गृह विभागाला, ते पोलीस यंत्रणांना, ते नेत्यांना माहिती नव्हते का, ते अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिले नव्हते का, असे सगळे प्रश्न काल विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी, समाज स्तरातल्या अनेक लोकांनी लावून धरले की एवढ्या सगळ्या गोष्टी जर माहीत होत्या, समोर होत्या, त्याची कल्पना होती, तर मग तरी देखील वाल्मिक कराडला सुरुवातीच्या काळात का वाचवलं गेलं आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा सुद्धा राजीनामा का घेतला नाही. स्वतः पंकजा मुंडे यांनी काल प्रतिक्रिया दिली आहे की जर धनंजय मुंडे यांनी शपथ घेतली नसती, त्यांना शपथ दिली गेली नसती, तर पुढचा हा सगळा जो लाजिरवाणा प्रकार झाला, जी परिस्थिती सरकारला सामोरं जावं लागलं, ज्या परिस्थितीला, लाजिरवाण्या शर्मेच्या परिस्थितीला ते जावं लागलं नसतं असं स्वतः पंकजा मुंडे सुद्धा म्हणाल्या. पंकजा मुंडे असं म्हणाल्या की एक
बहीण म्हणून आमच्या घरात माझ्या भावावर जी परिस्थिती ओढावली आहे त्याबद्दल मला दुःखच आहे, पण एक राजकीय नेता म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून जर मी प्रतिक्रिया द्यायचं झालं तर देर आहे दुरुस्त आहे. आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता, म्हणजे ही जी नामुष्कीजनक परिस्थिती ओढावलेली आहे ती ओढावली नसती ना सरकारवर ना मुंडेंवर, अशी प्रतिक्रिया पंकजांनी दिलेली आहे. वेळेला साजेशी त्या परिस्थितीला जोडली गेलेली एक बहीण म्हणून, एक नेता म्हणून दिलेली ही प्रतिक्रिया त्यांची अत्यंत समजण्यासारखी आणि योग्य अशी आहे. त्या जाऊन देशमुख कुटुंबियांना का नाही भेटल्या, किंवा मुख्यमंत्री का नाही भेटले, किंवा अजित पवार का नाही भेटले, असे वेगवेगळे प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधक विचारत राहिले. देशमुख कुटुंबाचं हेच म्हणणं आहे की आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत न्याय पाहिजे. पण या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा पाय मात्र खोलात गेलेला आहे. त्यांनी वारंवार वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आमदारकीची, त्यांच्या मंत्रिपदाच्या दबावापोटी हे झालेले 15 डिसेंबरला धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या आधीपर्यंत ह्या सगळ्या ज्या घडलेल्या घडामोडी आहेत त्याला धनंजय मुंडे हे ज्ञात नव्हते का? एखाद्याचा खून झालेला आहे, इतक्या वाईट पद्धतीनं खून झालेला आहे, हत्या झालेली आहे, त्याचे कुटुंबीय आक्रोश करतायत, त्याच्या पाठी महाराष्ट्र उभा आहे आणि तरी देखील वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि तो धनंजय मुंडेंकडून होतो आहे, असा आरोप विरोधकांनी केला आणि त्यामुळेच त्यांना सहआरोपी केलं जायला हवं या प्रकरणामध्ये, असा एक सूर उमटतोय. काल एक अशीही बातमी आली की आत्ता तरी या घडीला तरी मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी केलं जाणार नाही, अशी एक बातमी सगळ्या प्रसार माध्यमांवर प्रसारित झाली. त्यामुळे आत्ता तरी जरी लगेच त्यांना सहआरोपी केलं जाणार नसलं तरी येणाऱ्या काळामध्ये अधिक तपास करून एक वाढीव FIR, एक वाढीव अहवाल तयार करून त्याच्यात अधिक तपासांती त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरते आहे. धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड यांच्याशी आर्थिक संबंध होते, सामाजिक संबंध होते, पर्सनल वैयक्तिक स्वरूपाचे सुद्धा संबंध होते आणि या संबंधांमधूनच मंत्रिपदाच्या आडून, मंत्रिपदाच्या दबावातून, आमदारकीच्या दबावातून जे वजन वाल्मिक कराडने बीडमध्ये वाढवलं त्यातूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंमत वाढली की आपण इतक्या 15-15, 16-16 गुन्हे मागच्या काही वर्षात या वाल्मिक कराडवर आहेत. वाल्मिक कराडच नव्हे तर इतर सगळ्या आरोपींवर 10-10, 15-15, 20-20 गुन्हे दाखल आहेत आणि ते हलके फुलके गुन्हे नाहीयेत, तर ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. इतकी मोठी ताकद कशी काय वाढते एखाद्या नेत्याची, एखाद्या पदाधिकाऱ्याची आपल्या आमदाराच्या आणि मंत्र्याच्या जीवावर, हा सुद्धा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. यातून एक मुद्दा चर्चेत आला तो संघटित गुन्हेगारीचा, आणि याला पायबंद जर घालायचा असेल तर कठोर कारवाई याच प्रकरणामध्ये व्हायला हवी. कठोर कारवाई ही नेते म्हणजे हे सगळे जे आरोपी आहेत त्यांच्याबरोबर, त्यांच्या बरोबरीने जो पदाधिकारी म्हणून वावरत होता तो वाल्मिक कराड, आणि त्याच्या बरोबरीनं तो ज्याच्या जीवावर मोठा झाला किंवा त्याला वारंवार ज्या नेत्याने वाचवलं त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हावी आणि म्हणून मुंडेंना सहआरोपी करावं अशी वारंवार मागणी होते आहे. कुठेतरी एकाच नेत्याच्या आकसावरून केलेला हा व्हिडिओ नाही, तर जो काही समाज माध्यमांवर रेटा आहे, जो काही सामाजिक कार्यकर्त्यांचा रेटा आहे, जो काही विरोधकांचा रेटा आहे, त्यात तार्किक दृष्टीने सुद्धा काय गोष्टी जुळून येत आहेत आणि खरंच एखाद्या नेत्याला, एखाद्या गुन्हेगाराला, पाठीशी घालणाऱ्या व्यक्तीला आपण वाचवत तर नाही होत ना, हा विचार करण्याची वेळ आलेली आहे. या सगळ्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचा पाय खोलात गेलेला आहे. त्यांना सहआरोपी केलं जातं का? येत्या काळामध्ये काय घडामोडी या अनुषंगाने घडतात? एका बाजूला सरकार, महायुतीचं सरकार हे निपक्षपातीपणे, पारदर्शकपणे आम्ही सरकार चालवणार आहोत असं सांगतात. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः पावलं उचलताना दिसतात. ही पारदर्शकता या प्रकरणामध्ये सुद्धा येईल का? हाच न्याय या प्रकरणामध्ये सुद्धा मिळेल का? हे बघणं महत्वाचं आहे.